कल्याणशी रस्त्यालगत असलेल्या देसाई खाडीत सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता। या खळबळजनक प्रकरणानं संपूर्ण परिसर हादरला। मात्र आता शीळ डायघर पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास करून 24 तासात या गुन्ह्याचा छडा लावलाय। या प्रकरणी श्रीनिवास विश्वकर्मा या नराधम आरोपीला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून अटक करण्यात आली। या घटनेबद्दल धक्कादायक खुलासेही समोर आले। 2 दिवसांपूर्वी कल्याणच्या शीळ रोडवर एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला। मृतदेहात सापडलेल्या तरुणीचे वय 28 ते 30 वर्ष होते। तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। तातडीने तपास या प्रकरणी पोलीस करत आहेत। यासमोर धक्कादायक बातमी समोर आली। कल्याणच्या शीळ रोडवर मृतदेह सापडलेली ती तरुणी 4 महिन्यांची गर्भवती होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणी 5 वर्षापूर्वी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागून उदरनिर्वाह करत होती। आरोपी श्रीनिवास विश्वकर्मा तिला आपल्या घरी घेऊन आला। 5 वर्षात त्यानं तिचा शारीरिक मानसिक छळ केला। वारंवार लैंगिक अत्याचारही केले। लोकांमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी कधी तिला आपली बहीण, कधी मुलगी तर कधी बायको म्हणून ओळख करून द्यायचा। श्रीनिवास विश्वकर्मा हा या तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्यानं ती गर्भवतीही राहिली। गर्भधारणेच्या या नाजूक अवस्थेत आरोपी तिच्यावर शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करत होता। मात्र शुक्रवारी तरुणीनं शरीर संबंधासाठी नकार दिला असता त्यानं तिची गळा आवळून हत्या केली। यानंतर श्रीनिवास विश्वकर्मानं पुरावा लपवण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला आणि एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह कोंबून ती बॅग घरातच 2 दिवस लपवून ठेवली। रविवारी रात्रीच्या सुमारास तो ही सुटकेस घेऊन कल्याणशीळ रस्त्यावरील देसाई खाडी परिसरात गेला आणि खाडीच्या पाण्यात त्यानं ती फेकून दिली। यानंतर पोलिसांनी वेगवान पद्धतीने याचा छडा लावत या गुन्ह्याची उकल करत आरोपीला गजाआड केलाय। या आरोपीवर खुनासह IPC कलम 302, लैंगिक अत्याचाराचे IPC कलम 376 गुन्हे दाखल करण्यात आले।